तर आतापर्यंत सगळ्यांनी सांगितलं असेल, मी नव्याने काय सांगण्यापेक्षा फिल्म बघा असं म्हणतात. एक 3 कपल्सची खूप मस्त विणलेली एक गोष्ट आहे जी सोनाली बंगेरांनी खूप सुंदर लिहिली आहे. आणि लकीली खूप सुंदर लोकांबरोबर काम करण्याचा प्रसंग आला. म्हणजे अजिंक्य देव राईट फ्रॉम माय टीनेज आय कॅन से की आमचा सुपर हिरो होतो तो आहे आलचे. तर पण अनफॉर्च्युनेटली स्क्रीनवर एकत्र नाही होत. आणि बेसिकली म्युझिकल फिल्म अशासाठी कारण की खूप वेगळे इमोशन्स आहेत त्याच्यामध्ये, 3 वेगळे इमोशन्स आहेत. त्यामुळे ऑफकोर्स सिद्धार्थ इज अन म्युझिकल, म्हणजे त्यांच्या रक्तामध्येच भयंकर म्युझिक आहे. तर त्यामुळे ते मस्त त्याने ती लय पकडली म्हणता येईल, त्या फिल्मची लय पकडली म्हणता येईल. म्युझिकली समीवर त्यांनी ते प्रत्येक गोष्टी केलेल्या आहेत. तर थँक्यू म्हणेन सिद्धार्थ, लवली म्युझिक. आणि या अबाउट द फिल्म लुकिंग फॉरवर्ड. काही दिवस राहिलेत आमच्यासाठी सुद्धा की रिझल्ट यायला, परीक्षा दिली आहे. तर जसं म्हटलं की 3 वेगळ्या गोष्टी आहेत. कॅरेक्टर वेल याच्यामध्ये मी एका फायनान्स कन्सल्टंटचं काम करतो आणि बाकी ती गोष्ट आहे की सोनाली आय थिंक सो इज अ राईट पर्सन, बंगेरा आमची प्रोड्युसर डायरेक्टर आणि रायटर, टू एक्सप्लेन अबाउट द होल थिंग. पण आत्ता तुर्ता सांगता मी एका सीएचं काम करतो, चष्मा घातलेला, बुद्धी लावणारा, कुठले पैसे कसे फिरवले की कसे पैसे मिळतील हे बघणारा एक वेगळा अटेम्प्ट आहे. मी ॲज अन ॲक्टरसुद्धा वेगळा अटेम्प्ट आहे. त्यामुळे मजा येणार, मला मजा आली ही बेसिकली फिल्म करताना. एकतर वेगवेगळे खूप वेगवेगळे कॅरेक्टर्स होते. अजिंक्य देव प्रसाद होतं आहे, शिल्पा आहे, सोनाली ऑफकोर्स, तिला आणि मला दोघांना सवय झाली. आता आम्ही खूप 3-4 फिल्म्स एकत्र केलेल्या आहेत. तर इन ऑल ते सगळे कॅरेक्टर्स बघता ही बेसिकली कॅरेक्टरची फिल्म आहे असं मला तरी सोनालीच्या वतीने मी सांगेन. पण सोनाली इज द राईट पर्सन आय थिंक सो टू एक्सप्लेन अबाउट द होल फिल्म.